सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। तर शेतकरी मित्रांनो, आज आहे 30 सप्टेंबर 2024 सोमवार। आज देखील दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत राज्यातील वातावरणात अचानक मोठा बदल होऊन काही भागांमध्ये पुन्हा एकदा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, एकंदरीत पाहायचे झाले तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये आज देखील पावसाची शक्यता असणार आहे। आज रात्रीपर्यंत या परिसरामध्ये पुन्हा एकदा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, कोकणातील पावसाचा जोर आज बऱ्यापैकी कमी झालेला पाहायला मिळेल। कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली तसेच वसई विरारच्या भागामध्ये आज रात्रीपर्यंत ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। तर काही परिसरामध्ये मात्र फक्त हलक्या स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी भाग बदलत झालेला पाहायला मिळेल। मोठ्या पावसाची शक्यता कोकणात असणार नाही। मध्य महाराष्ट्रात देखील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, अहमदनगर तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये आज सायंकाळी आणि रात्री दरम्यान ढगाळ वातावरण निर्माण होईल। काही भागात हलका वादळी वारा देखील सुटेल, मात्र पावसाची शक्यता, मोठ्या पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर असणार आहे। फक्त 1-2 ठिकाणी हलक्या सरी झालेल्या पाहायला मिळू शकतात, तेही भाग बदलत। मित्रांनो, विदर्भात पाहिले असता विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा तसेच नागपूरच्या परिसरामध्ये आज दिवसभर पावसाची शक्यता असणार नाही। मात्र रात्री दरम्यान विदर्भातील वातावरणात अचानक थोडासा बदल होईल। काही भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होऊन हलक्या स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी भाग बदलत झालेला पाहायला मिळू शकतो। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।